माझा एक खूप आवडता छंद आहे, तो म्हणजे भाजीला जाणे। एकदा का आईने भाजीला जाऊ म्हटलं की मी लगेच तिच्यासोबत बाजारात धावायचे। त्या ताज्या तरतरीत भाज्या बघून मी अगदी हरवून जायचे आणि मला सगळ्याच भाज्या घ्याव्याशा वाटायच्या। पण पावसाळ्यात हिरवागार पावटा दिसला की हात आपोआप पुढे जायचे। मग घरी आल्यावर आई त्याचा मसालेदार खमंग पावट्याचा भात करायची। आज तसाच एक दिवस आहे आणि आज मी बनवणार आहे तोच आठवणीतला घरगुती चव असणारा पावट्याचा भात। चला तर मग करूया सुरुवात। सर्वात आधी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि पुदिना याचं वाटून घ्यायचं। कुकरमध्ये 3 माप तेल टाकून घ्या। मग त्यानंतर जिरे मोहरी टाका। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये खडे मसाले टाकायचे। तमालपत्र, दालचिनी, 1 लवंग आणि 1 मिरा। मग कांदा टाका, कढीपत्ता आणि हलवून घ्या। कांदा थोडा परतला की मग त्यात बटाटे टाकायचे। हे असे काप करून घ्यायचे, त्याचे परतून घ्या। फ्लावर टाकणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। जी पेस्ट आपण वाटली होती ती टाकायची आता आणि चांगलं भाज्या त्यात परतून घ्यायच्या। परतून झालं की मग त्यात पावटा टाकायचा, हलवून घ्या चांगलं। पावटा एक 5 ते 10 मिनिटं परतायचा। मीठ टाका चवीनुसार। हा लकीचा मसाला आहे, 2 चमचे टाकायचा, लकीचा बिर्याणी मसाला। 1 चमचा हळद आणि हलवून घ्या सर्व। चांगले मसाले मिक्स झाले की मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि तुरीची डाळ घालायची। जर 1 वाटी तांदूळ असतील तर अर्धी वाटी किंवा त्यापेक्षाही कमी तुरीची डाळ घालायची। तुरीची डाळ घालायला विसरू नका, खूप छान लागते। हलवून घ्या सर्व। भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं, मी त्यात पाणी टाकून ते पाणी टाकलंय। तांदळाच्या वर 1-1.5 इंच पाणी टाकायचं आणि 1 चमचा तूप घालायचं। मग 3 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर थंड झाला की मगच झाकण काढायचंय। किती छान रंग आलाय पहा, सुगंध दरवळतोय सगळीकडे। बाहेर मस्त पाऊस येतोय आणि गरमागरम पावट्याचा भात, त्यावर तूप, सोबत लोणचं आणि पापड, अगदी पूर्ण जेवण आहे। आईच्या हाताची तीच चव जशीच्या तशी पुन्हा अनुभवली। जर ही रेसिपी तुम्हालाही आईच्या आठवणीत घेऊन गेली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। तुमचंही असं काही खास भाजीसोबत नातं आहे का? चवीनं भरलेला, प्रेमानं बनवलेला हा पावट्याचा भात तुमच्यासाठीच। पुन्हा भेटूया अशाच घरगुती आणि आठवणींनी भरलेल्या रेसिपीसोबत। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।